नमस्कार, मी ईशा जगताप. यशोगाथा मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण समाजासाठी सत्कर्म करणाऱ्या आदर्श व्यक्तींची यशोगाथा जाणून घेतो. कारण आपण समाजाचा घटक आहोत, त्यामुळे आपण या समाजाचं देणं लागतो आणि इतरांची यशोगाथा ऐकूनच आपल्याला ही प्रेरणा मिळते सत्कर्म करण्याची, आपली यशोगाथा घडवण्याची. आजच्या आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत राज तापकीर. राजकारणासोबतच त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली. जाणून घेऊया त्यांचा प्रवास त्यांच्याचकडून. नमस्कार राजजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत आहे. खरं तर आर्थिक परिस्थिती उत्तम असली की अनेक तरुण हे व्यवसायाकडे वळतात, पण तुम्ही मात्र सामाजिक राजकीय क्षेत्र निवडलं. कसे आकर्षित झाला त्या क्षेत्रांकडे? खऱ्या अर्थाने मी एक शेतकरी कुटुंबामधून जन्माला आलेला व्यक्ती आहे. माझ्या आजोबा श्री बाबासाहेब धोंडीबा तापकीर हे आमच्या राहटणीचे प्रथम नगरसेवक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम स्टँडिंग चेअरमन. आणि आजोबांचं एक सामाजिक कार्य मी बघत असताना मी त्यांच्याबरोबर फिरत होतो आणि एक आजोबा भाषण करायचे, आजोबा ज्या पद्धतीने काम करायचे, तर त्यांचं काम बघून बघून एक स्वतःला प्रेरणा आली की बाबा आपण देखील समाजासाठी झटलं पाहिजे, आपण देखील समाजात एक उतरलं पाहिजे काम करण्याला. आणि त्यांचं समाजकार्य बघत बघत मी आज आदरणीय स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या संपर्कात आलो. आणि लक्ष्मणभाऊंचं कार्य अतिशय चांगलं, जे अख्ख्या पिंपरी चिंचवड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला देखील माहिती आहे की लक्ष्मणभाऊंचं कार्य काय लेवलचं आहे. ते बघत मला मग त्यांच्याकडनं पण एक पाठबळ मिळालं. समाजसेवा करताना मला प्रत्येक गोष्टी त्यांची मदत मिळत गेली आणि त्यातनंच मी राजकारणात यायचा निश्चय केला. आणि निश्चय केला मी 2012ला की बाबा आपण राजकारणामध्ये कुठंतरी आपण सक्रिय झालो पाहिजे स्वतः एक. आणि 2012 नंतर 2017ला आमच्या मातोश्री देखील राहटणीमधून प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. त्यानंतर 2017 ते आता डायरेक्ट 2025ला महानगरपालिकेची पुन्हा एकदा निवडणूक होती आहे. आणि ह्या निवडणुकीत मी निश्चय केला की आता स्वतः एकदा प्रयत्न करायचा आणि स्वतः पिंपरी चिंचवडच्या सभागृहात जाऊन राहटणीचे सर्व प्रश्न मांडून ते कसे सोडवता येतील यात प्रयत्न करायचा. अच्छा, आपल्या या सामाजिक बांधिलकीमधून आपण काळेवाडी रहाटणीमधल्या नागरिकांसाठी कोणकोणते उपक्रम आजवर राबवलेले आहेत आम्हाला सांगाल? खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आमच्या मातोश्री या राहटणी परिसराच्या नगरसेविका झाल्या, त्यावेळेस राहटणीची परिस्थिती अतिशय वाईट होती. जसे की आज आमच्या राहटणीला एक प्रॉपर गार्डन नव्हतं. आज एक मध्यमवर्गीय नागरिकांची इच्छा असते, नाही बाबा आपण कुठं फिरायला गेलो. आमच्या राहटणीत मध्यमवर्गीय भाग हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्येक मध्यमवर्गीय भागाचे जे नागरिक असतात हे कुठं लांब फिरायला न जाता त्यांची इच्छा असते की जेवण झालं, कामावरतून आल्यानंतर मी माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलाला, माझ्या मुलीला एक कुठंतरी आपण एक उद्यानात घेऊन जावं, फिरायला जावं, कुठंतरी एक वॉकिंगला जावं. तर तो मुद्दा लक्षात घेता सगळ्यात पहिलं आम्ही आमच्या राहटणीचं संभाजी महाराज उद्यान जे आहे त्याचं नूतनीकरण केलं. त्याची परिस्थिती अतिशय वाईट होती. संभाजी महाराज उद्यान जर तुम्ही आज जर बघसाल तर पूर्णपणे वेगळे. त्यानंतर मी तुम्हाला जसं सांगितलं की आमच्या इथं कष्टकरू वर्ग खूप आहे. प्रत्येकाकडे 4 व्हीलर गाडी आहे असं नाही आहे. तर आमच्या राहटणीचं सायकलवरती जाणं, सायकल ट्रॅक आम्ही केला, नव्याने फुटपाथ केले. आज आमच्या राहटणीची परिस्थिती अशी होती की माझ्या मते आपल्या पण चॅनलला बातमी लागली होती. 2017ला मी आंदोलन केलं होतं. आम्ही प्रत्येक रस्ते मोजले होते राहटणीचे. तर एका रस्त्यावरती मिनिमम सगळ्यात कमी खड्ड्यांचा रस्ता 25-30 खड्डे म्हणजे सगळ्यात कमी खड्ड्यांचा रस्ता होता. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती होती. तर आम्ही राहटणीचे सर्व 99% रस्ते आम्ही कॉन्क्रिटीकरण केले. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची लाईन आमचे आजोबा, जसं की मी मग सांगितलं, 1986ला नगरसेवक होते या राहटणी प्रभागातनं. आणि 1986ला जी पिण्याची लाईन आमच्या आजोबांनी टाकली होती ती लाईन चेंज करायचं काम देखील त्यांच्या सुनाकडं म्हणजे आमच्या मातोश्री सुनीताताई तापकीरांकडे आलं होतं. म्हणजे 1986ला पिण्याची लाईन टाकलेली ती आत्ता आम्ही ह्या वेळेस बदलली आणि ती लाईन अक्षरशः सडली होती. पिण्याच्या पाण्याची लाईन सोडून तिला होल पडले होते आणि ड्रेनेजचं पाणी आणि ते पाणी एकत्रित होऊन राहटणीकरांना ते पिण्यासाठी येत होतं. त्या सगळ्या आम्ही 99% लाईन, 99 म्हणजे 100% जरी म्हटलं तरी चालेल, सगळ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन आम्ही अमृत योजनेअंतर्गत सगळ्या नव्याने पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकल्या. ड्रेनेजच्या लाईन ज्या फुटल्या होत्या त्या देखील त्यावेळेसच्याच होत्या. तुम्ही आज जरी आमच्या परिसरात विचारसाल की ह्याच्या आधीची ड्रेनेजची लाईन कुणी टाकली होती, ह्याच्या आधीची पिण्याच्या पाण्याची लाईन कुणी टाकली होती, तर ते नक्कीच तुम्हाला सांगतील की बाबासाहेब तापकीरांनी टाकली होती. ते काम आम्ही
मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे लाईन चेंज केल्या, स्टॉर्म वॉटरच्या लाईन्स टाकल्या. जे पावसाळ्यात जे व्हायचं की राटणीत आज आमचे नागरिक जर चालत चालले तर एक टू व्हीलर जोरात जरी गेली तरी तो व्यक्ती संपूर्ण पाण्याने भरायचा. जे पाण्याचे खड्ड्याचे पाणी साचायचं. आज आमच्या राटणीत कुठेही पाणी साचत नाही. संपूर्ण रस्ते काँक्रिटीकरण केलेत, ड्रेनेज लाईन बदलल्या आहेत, स्टॉर्म वॉटरच्या लाईन बदलल्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदलल्या आहेत, जे LED दिवे लावलेत, जे आम्ही नव्याने आता LED पोल्स आणि दिवे लावलेत. ते असं झालं की पोल्स होते आधी पण लाईट नव्हती. बऱ्याचशा कॉलन्या अशा होत्या की तिथं खांबं होती पण त्याला लाईट सगळी बंद पडलेली होती. आता आम्ही नव्याने LED दिवे लावले, DP चेंज केले आणि अजून विविध प्रकारची कामं केली. काही DP रोड्स आम्ही ताब्यात घेऊन त्यांना विकसित केले. थोडा काळ कमी भेटला त्यामुळे एवढं करू शकलो आम्ही. खरं तर ना पिंपळे सौदागरचा जवळचा भाग म्हणून रहाट आणि काळेवाडी ओळखला जातो. पण जर तुलना केली तर एकीकडे पिंपळे सौदागरचा विकास हा वेगानं होतोय आणि रहाट आणि काळेवाडीमध्ये तो कमी आहे. त्यासाठी नेमकी काय कारण आहेत आणि आपली मुळात विकासाची भूमिका काय आहे? नक्कीच आज आमची राटणीचा जो प्रभाग असेल किंवा राटणी गाव असेल, तापकीर नगर असेल, श्रीनगर असेल, ज्योतिबा नगर असेल, या आज आमच्या स्मार्ट सिटीमध्ये आत्ता त्याचं रूपांतर झालेलं आपल्याला बघायला भेटतं आहे की या 5 वर्षात आमची राटणी एक वेगळ्या हाईपला येऊन थांबलेली आहे. आणि येणाऱ्या भविष्याच्या काळात जर राटणी एक हार्ट ऑफ द सिटी म्हणून ओळखली जाईल हा माझा प्रयत्न असेल. राटणीमध्ये जी काय कामं आमची प्रलंबित राहिलेत की बाबा 2017 ते 2022च्या काळात आमच्या मातोश्रींना अवघे फक्त 2.5 वर्ष भेटले काम करायला. कोरोना काळामध्ये ती काही कामं ठप्प झाली होती. सगळी संपूर्ण देशाचीच ते संकट आलं होतं. त्यावेळेस जी आमची स्वप्न होती की आमच्या राटणीला आज जे बघायला गेलं तर आज आमच्या राटणीच्या मुलांना खेळण्यासाठी एक मैदान नाही आहे. गार्डन एकच आहे, छत्रपती संभाजी महाराज उद्यान. अजून एक गार्डन देखील पाहिजे नाही. काही DP रस्ते आरक्षित जागा आहेत, काही DP रस्ते आहेत ज्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, ते आम्हाला सगळे सॉर्ट आऊट करायचे आहेत. आणि नक्कीच सांगतो की हे सगळी कामं झाल्यानंतर आमची राटणी देखील आणि आज देखील आमची राटणी ही राटणी म्हणूनच ओळखली जाते. कारण तुम्ही जर काही वर्षांपूर्वी लोक सांगायची कुठं राहतो तू जर विचारलं तर सांगायचं पिंपळे सौदागर लोक सांगत होती. कारण आम्ही एक बाँड्रीवरचं आहोत आणि राटणी गावाच्या या परिसरात जर तुम्ही बघितलं श्रीनगरवर तर लोक पिंपळे सौदागर उल्लेख नेहमी करायचे. आज आमची लोक गर्वाने राटणीकर सांगतात की मी राटणीत राहतो, की मी राटणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथं राहतो, मी नकाच्या वस्तीला राहतो, मी राटणी फाट्याला राहतो. मी राटणी हा शब्द आज लोक एक छाती ठोकपणे सांगतात. जर आम्हाला 2.5 वर्षात आम्ही इथपर्यंत लोकांचा आत्मविश्वास वाढवू शकतो, या लेवलची कामं करू शकतो, तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस राटणीमध्ये आमच्या 2 उद्यानं असतील, विविध सुविधा येतील, ज्या आरक्षित जागा डेव्हलप होतील, स्विमिंग पूल असेल, ग्राउंड असेल, हे ज्यावेळेस ह्या सगळ्या सुविधा असेल तर आमची राटणी देखील कुठंच कमी नसणार आहे. आणि मला माझ्यावर जे पूर्णपणे विश्वास आहे, मी तुमच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला, मी आज ऑन रेकॉर्ड सांगतो की 2029ला राटणी हे हार्ट ऑफ द सिटी म्हणून ओळखलं जाईल. अगदीच. आपल्या भागात जर विकास करायचा असेल तर त्यासाठी साहजिकच राजकारण आणि निवडणूक हा पर्याय आहेच. आपल्याला विचारायचं आहे की आगामी महापालिकेत निवडणूक लढवण्याचा विचार आहे का? खऱ्या अर्थाने मी राजकारणात यायचा निर्णय हा 100% घेतलेला आहे. बरोबर खरं आहे तुम्ही जसं म्हणताय. मी राजकारणात आता बरेचसे उमेदवार असे बघितलेत आमच्या प्रभागात जे आता इलेक्शन आलं म्हणून सगळे कामं करतात. ते पण मी गेले 12-13 वर्ष झालं या राटणीकरांच्या सुखदुःखात आहे. मी इथल्या प्रत्येक विकास कामात माझा नाहीच असा तर माझा खारीचा वाटा नक्कीच राहिलेला आहे. आणि मी राटणीचे संपूर्ण जनतेचा नेहमी प्रत्येक प्रश्न सोडवण्याचं एक निश्चय केला होता. आणि ते निश्चय केल्यानंतर माझ्या मागं देखील ही जनता, माझे युवक, माझे ज्येष्ठ नागरिक, माझ्या माता भगिनी या सगळ्या माझ्या मागं खंबीरपणे उभे. कारण त्यांना देखील एक काम करणारं एक युवा नेतृत्व लागतं आणि एक युवकच असतो की जो फ्युचर प्लॅन करू शकतो. आणि एक युवा म्हणून आज माझ्या मागं राटणीकर चांगल्या परीने उभे आहेत. माझे त्यांचा 1-to-1 टच आहे. आणि असं कधी झालं नाही की कुठला महिना असा गेला नाही की मी कुठला उपक्रम घेतला नाही आणि मी जनतेत कधी पोचलो नाही. त्यामुळे नक्कीच मला हे सर्वजण चांगली संधी देतील आणि माझ्या मागं उभी राहतील. राजकारण म्हणलं की थोडं भांडायला लागतंच आणि ते साहजिक आहे. प्रत्येक प्रभागात म्हणजे माझ्याबरोबरच नाही तर
आज प्रत्येकजण संघर्षातनंच वरती आलेला आहे. त्याला तिकिटासाठी देखील रस्सीखेच होतीच. प्रत्येक प्रभागात होती. ते आमदारकी असो, खासदारकी असो, महानगरपालिका असो, ग्रामपंचायत असो. तेच माझ्या वाट्याला देखील आलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचा कौटुंबिक वाद नाही आहे आमचा आणि होणार देखील नाही. आणि प्रत्येक कुटुंबात असतं ते भांडायला लागतं आणि ते आमचं कुटुंब आहे. आम्ही ते शांतपणे आम्ही सगळं मिटून घेऊ आणि लवकरच जनतेच्या समोर जाऊ. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी. भविष्यातील विकासाच्या संकल्पना काय आहेत आपल्या, विशेष करून आपल्या काळेवाडी रहाटणीतील नागरिकांना आपण काय आवाहन कराल? माझी सर्व राटणीकरांना हात जोडून विनंती आहे की आपला नगरसेवक, आपला येणारा नेता, आपला पुढारी तो कसा पाहिजे की तो एक सुशिक्षित पाहिजे. पहिलं तर सुशिक्षित पाहिजे, एक तरुण पाहिजे, ज्याला करून आपल्या माता भगिनी हक्काने एक लहान भाऊ म्हणून समजून सांगू शकतात, एक मोठा भाऊ म्हणून समजून सांगू शकतात. वडीलधारी मंडळी मला एका मुलाच्या नात्याने माझा कान पकडून, मी जर कुठं चुकत असेल ते कान पकडून देखील मला समजून सांगतात. आणि एक विजन असतं एक तरुणांकडे, जे आज एक म्हणतो ना आपण, नव्या पिढीने एक नवीन विचार घेऊन आज राटणीत उतरलेला आहे. आणि तो विचार एक चांगला विचार आहे आणि जुनी पिढी जी असते त्यांचे विचार देखील चांगले आहेत, नाही असं नाही. पण नव्याने आपण एक आता युग बदलला आहे आणि लोक एक वेगळ्या रूटला चाललेले आहेत. आणि जे बाहेरचे जे प्रभागात जसे विकास कामं होतात तसे आपल्या राटणीत देखील करायचे. एक विजनरी लीडर ज्याला आपण म्हणतो, असा आपण नक्कीच विजनरी लीडर एक निवडा आणि त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहा, जेणेकरून आपली येणारी पिढी बनेल की आमच्या आईवडिलांनी ज्याला आजपर्यंत सगळ्यांनी साथ दिली तो एक चांगला नेता आहे, चांगला उमेदवार आहे. आणि नक्कीच आपल्या राटणीचा विकास असं तर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपलं राटणी एकदा ना एकदा आपलं राटणी लवकरात लवकर हार्ट ऑफ द सिटी म्हणून ओळखलं जाईल, एवढा मला पूर्णपणे विश्वास आहे. अगदीच खूप खूप आभार राज तापकीर, आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आपला हा सगळा प्रेरणादायी प्रवास आपल्या प्रेक्षकांसमोर मांडलात, यासाठी खूप मनापासून आभार. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रमात एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत नव्या पाहुण्यांना.